नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, पोलीस ठाण्याच्या समोर पप्पू शेटनं टपरी टाकायचं जे काही काम सुरू केलेलं असतं त्यामध्ये आता पोलिसांनी असं काही आक्रमकतेने इंटरफेअर केलंय आणि पोलीस स्टेशन समोर सुरू असलेलं काम, ड्रिल मशीन वगैरे जे काही पप्पूने मागवलेले असतात त्या ड्रिल मशीनच्या आवाजामुळे पूर्वा मॅडमला का त्रास होतोय, एवढा का त्रास होतोय म्हणून त्या जोरात जोरात आता ओरडत असतात. आता या माणसाने परत एकदा काम सुरू केलं, चला आता मी याच्याकडे चांगली याची परेड घेते, याच्याकडे चांगलंच बघते असं म्हणून प्रेक्षकांनो पूर्वा मॅडमने त्याच्या सगळ्या मशीन, ड्रिल मशीन सगळंच आता जप्त केलेलं असतं आणि बाकी सगळं सामानसुद्धा जप्त केल्यामुळे पप्पू शेट मात्र आता सत्यादादाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जातो. हवालदार पडवळकर तिकडे असतात आणि ते काही नोंदी करून घेत असतात. तेव्हा त्यांना समजतं की याला मात्र केस करायची आहे पूर्वा मॅडमच्या विरोधात. आता ते ऐकल्याच्या नंतर पडवळ मात्र एवढा घाबरतो ना, आणि तेवढ्यातच तिकडे पूर्वा मॅडम येतात आणि म्हणतात, ठीक आहे पप्पू, तुला माझ्या विरोधात कंप्लेंट द्यायची आहे ना, बिंदास्त कर, तुला दाखवते मी आता पूर्वा काय आहे. आणि सनकन त्या पप्पूच्या मात्र कानाखालीच देते. प्रेक्षकांनो, चक्क आता पूर्वा धरते आणि त्या पप्प्याला चांगलं जेलमध्येच टाकते. तर मित्रांनो, आता मात्र मालिकेत काय होणार आहे, पप्पू आणि सत्याचा जो काही हा प्लॅन आहे तो मात्र पूर्ण फ्लॉपच जाताना दिसतोय की नक्की आता सत्याचा हा नेमका दुसरा कुठला डाव आहे. पप्पू शेटला सोडवण्यासाठी आता सत्यादादा काय करणार आहे आणि पूर्वा मॅडम पप्प्याला त्रास देण्यासाठी आणखीन काय काय करणार आहे, हे सगळं आजच्या भागातच आपण जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग असा आपल्याला दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय जी मंजू असते, मंजू पोलीस स्टेशनला असते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते की आता पुढे काय होईल, कसं होईल इकडे, कारण तो पप्प्या मात्र तिकडे आलाय, पुन्हा त्याचं तो टपरीचं काम चालू करतोय, तो त्याच्या माणसांना बोलवतोय आणि तो आता हातोडी नाही, हे नाही, ते नाही, तर सरळ ड्रिल मशीनच घेऊन आलाय आणि त्याने त्याचं काम मात्र पुन्हा ड्रिल मशीनने काम चालू केलेलं असतं. मंजूला मात्र पूर्वा मॅडम काही काम सांगत असते, त्या आवाजामुळे मात्र पूर्वाला अजिबात काही ऐकू येत नाही, मंजूला सुद्धा काहीच ऐकू येत नाही. आणि इकडे आपण पाहतो तर काय, पूर्वा भयंकर संतापते. ती बोलते, आता पुन्हा हा एकदा कसला आवाज चालू झालाय, कसला एवढा आवाज येतोय. मंजू बोलते, काय माहिती, ते दुकानाचं टपरीचं काम बहुतेक पुन्हा चालू झालं वाटते. आता मात्र पप्प्या बोलत असतो, अरे काय तू फोनवर बोलत राहिलाय, आपलं काम फटाफट करायचंय. ती मॅडम जर इकडे आली ना तर आपलं काही खरं नाही. तेव्हा मात्र घडतं तसंच. प्रेक्षकांनो, पूर्वा पाटील मॅडम आता बाहेर येतात आणि बोलतात, काय चाललंय रे इथे तुमचं, हातोड्या, तुमचे खिळे, तुमचं साहित्य, तुमची ड्रिल मशीन घेऊन इथं काय करताय तुम्ही, सगळं तुमच्यामुळे आतमध्ये आम्हाला डिस्टर्ब होतं आहे, आम्हाला अजिबात आवाज ऐकू येत नाही आहे, आत्ताच्या आत्ता हे काम बंद करा. आणि तो बोलतो, सॉरी मॅडम, पण हे टपरीचं काम मी आता अजिबात बंद करू शकत नाही. मॅडम काय करते ना, त्याची जी काही साधनं आहेत ना, सगळं आता ड्रिल मशीन वगैरे त्या एका हवालदारा बोलवून सगळं आता जप्त करते. आता मात्र पप्प्या खूप टेन्शनमध्ये येतो आणि प्रेक्षकांनो, ही बातमी लगेच तो कॉल करून सत्याला सांगतो. सत्या बोलतो, हे बघ पप्प्या, अजिबात काळजी करू नकोस, आता आपण एक काम करूया आणि इकडे ना त्या मॅडमची तिच्याच पोलीस ठाण्यात जाऊन कंप्लेंट कर. मी जे जे सांगतोय ना तसं तू कर. तू तुझ्या कानात हेडफोन टाक आणि फोन चालू ठेव, मी तुला सगळं जसं सांगतो तसं तू तिकडे जाऊन बोल. आता पप्प्या आतमध्ये जातो. कॉन्स्टेबलला तो बोलतो की मला ना कंप्लेंट नोंदवायची, मी खूप गरीब आहे, मला एक चहाची टपरी साधी उभारायची होती आणि माझ्यावर काही लोकांनी, मोठ्या लोकांनी, काही अधिकाऱ्यांनी खूप मोठा अन्याय केला आहे, माझ्या पोटावर लात मारली आहे. तो कॉन्स्टेबल बोलतो, पण कोणाच्या नावाने कंप्लेंट लिहायची आहे तुला, कोणाच्या विरोधात लिहायची, अरे नाव तर सांग. तेव्हा मात्र तो बोलतो, या पोलीस ठाण्याच्या पूर्वा मॅडम ज्या आहेत ना त्यांच्या विरोधात. आता पूर्वा मॅडम आतमध्ये येते, काय रे, तू माझ्या विरोधात कंप्लेंट करणार आहेस, चल निघ बाहेर इथून. पप्प्या मात्र घाबरतो. तर सत्य त्याला फोनवर सांगत असतो, पप्प्या घाबरू नकोस, काय झाले तुला घाबरायला, त्यांना सांग मी एक सामान्य माणूस आहे आणि तो माझा अधिकार आहे आणि तू त्यांना असं हाकलू शकत नाहीस. आता मात्र पप्प्या जसं पाठांतर इकडे सत्यादादा सांगतो तसं आता पप्प्या इकडे बोलत असतो. तुम्ही मला न्याय मिळवून द्यायला हवा, तुम्ही माझ्यावर अत्याचार करताय, तरीही बळजबरी
त्याला तिथून ती हाकलवून लावते. तेव्हा मात्र मंजू बोलते, मॅडम तुम्ही चुकीचं करताय, प्लीज त्याला असं हाकलून देऊ नका. सत्य आता बाहेर आलेला असतो. पप्प्या तू काळजी करू नकोस असं तो बोलतो. मी बघ आता काय करतो. आणि प्रेक्षकांनो, सत्या मात्र अख्ख्या मीडियावाल्याला तिकडे बोलवून आणतो. बाहेर आता पोलीस ठाण्याची एवढी गर्दी झालेली असते. पप्प्या मात्र जोरजोरात रडतो. तो म्हणतो, माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झाला. या पूर्वा पाटील मॅडमने माझं सगळं आता बर्बाद करून टाकलंय. इतका माझा आता जीवनाचा तमाशा त्यांनी केलाय ना, एका गरीबावर अन्याय केलाय. मीडियावाले त्याला खूप प्रश्न विचारतात. तुम्ही यांचे साधनं का जप्त केले? काय झालं पप्पू शेठ? तुम्ही कायद्याचे रक्षक असून तुम्ही असं गरीबाच्या पोटावर कशी काय लाथ मारू शकता? तुमचं हे वागणं चुकीचं आहे. तेव्हा मात्र पूर्वा बोलते, मला तुमच्या एकही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे. मी काय तुमच्या प्रश्नांच्या उत्तर द्यायला बांधील नाही आहे असं बोलून ती मात्र तनफनत आतमध्ये निघून जाते. इकडे मात्र ती बोलते, 2 कवडीचा भिकारडा माणूस माझी कंप्लेंट करतोय, माझ्यासाठी मीडिया बोलवतोय. काही झालं तरी मी बाहेर जाणार नाही आहे. बाहेर इतके लोक आता तिच्या नावाने घोषणा देऊ लागतात. मंजू मात्र टेन्शनमध्ये येते. मंजू आतमध्ये जाते. मॅडमला आता समजवायला लागते, मॅडम तुम्ही आता त्या लोकांसोबत पंगा घेऊ नका. ते आता माझ्यासोबत काहीच बोलायला तयार नाही आहेत. तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. पप्प्या सत्याकडे जातो आणि तो बोलतो, सत्या दादा आता काय करायचं? सत्या बोलतो, पप्प्या वेट कर, 2 मिनिट थांब फक्त. आत्ता कमिशनरचा पूर्वा पाटीलला फोन येतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता कमिशनरचा फोन आल्याच्या नंतर पूर्वा पाटीलला मात्र थोडंसं टेन्शन येतं. कमिशनर डायरेक्ट म्हणतो, काय पूर्वा मॅडम काय चाललं आहे? अहो प्रत्येकजण तुमची कंप्लेंट घेऊन माझ्याकडे येतो आहे. सगळे मला फोन करून सांगतायत, अख्खा मीडिया तुमच्या नावाने ओरडा खातो आहे तिकडे. काय चाललं आहे काय तुमचं? काय तमाशा लावला आहे? आत्ताच्या आत्ता तो सगळा तमाशा बंद झाला पाहिजे. त्या माणसाची तुम्ही ज्याच्यावर अन्याय केला आहे, कोणतं पप्पू, त्याची तुम्ही आत्ताच्या आत्ता माफी मागा आणि हे प्रकरण 5 मिनिटाच्या आत मिटवून टाका. प्रेक्षकांनो, पूर्वा पाटीलकडे आता ऑप्शनच नसतं. पूर्वा पाटील कमिशनरच्या पुढे काही बोलूच शकत नाही आहे. आता ती चक्क बाहेर येते आणि पप्प्यासमोर हात जोडून त्याची माफी मागते. पूर्वा बाहेर आल्याच्या नंतर ते बोलतात, संपली का तुमची मीटिंग? अहो मॅडम, एका गरीबाच्या पोटावर पाय देताना तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? इकडे मात्र माझं इतकं चांगलं काम सुरू होतं आणि तुम्ही असं केलं, सगळं बर्बाद केलं. इकडे माझं काय आता चालू होतं काम, सगळे पैसे वाया गेले. इतका अन्याय तुम्ही आमच्यावर केला आहे. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे असं प्रेक्षकांनो तेव्हा ते म्हणते. आणि मात्र पूर्वाकडे आता ऑप्शन नसतं. जप्त करून घेतलेलं सगळं सामान मात्र तिला आता परत द्यावं लागतं. आणि तसं काही आता प्रेक्षकांनो तिचं काहीच चालत नाही आहे. आता ती हवालदाराला सांगते, जा या माणसाचं जे काही आहे त्या पप्पू शेठचं सगळं वापस करून टाक आणि जे काही आहे त्याला त्याचं काम चालू करू दे. फक्त त्याला सांग की आवाज करू नको. आता मात्र सत्या त्याच्याकडे बघतो आणि पूर्वाकडे पाहून मात्र सत्या हसायला लागतो. पूर्वा त्या पप्प्याची मात्र हात जोडून माफी मागते. आणि दुसरीकडे पूर्वा मॅडम सत्याच्या जवळ जातात आणि बोलतात, काय रे सत्यजित, तुला वाटत असेल हे सगळं करून तुला खूप मोठा महाराजा झालायस, खूप मोठा तू आता इथे राजा झालायस, खूप मोठा न्याय देणारा माणूस आहेस, पण अजिबात नाही आहे. फक्त न्याय म्हणून तुम्हाला हे समजवायला मी आलो होतो. मॅडम तुम्ही गरीबावर अन्याय करू नका. तुम्ही कायदा का हातात घेता? तुम्ही मला कायदा शिकवूच नका, मीच तुम्हाला आता कायदा शिकवतो असं सत्या बोलतो आणि तिकडून गाडीत बसून निघून जातो. तर प्रेक्षकांनो, पूर्वाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. ती मात्र बोलते, सत्या तुला तर मी सोडणार नाही आहे आणि मात्र आता बघ तुझा कसा वाईट पद्धतीने मी बदला घेणार आहे असं म्हणत असते. प्रेक्षकांनो, तिथेच आपला भाग आजचा संपतो. तर उद्याच्या भागात काय धमाका होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे अपडेट एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.